सिंधुदुर्गमधून सिंधुदुर्गमध्ये कणकवली रेल्वे स्टेशनच्या बाहेरील छताच्या सिलिंगचा काही भाग अचानक कोसळला। याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली आहे। तसंच या संपूर्ण कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटामध्ये अपघात झालाय। एलपीजी टँकरनं मिनी बसला जोरदार धडक दिली। अपघातात नंतर एलपीजी टँकरमधून गॅस गळती सुरू झाली होती, त्यामुळे घराला आग लागली आणि रिक्षाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आता प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यात यश आलंय। या अपघातात 31 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जण गंभीर जखमी झाले। सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले पॉवर हाऊस परिसरात गटाराच्या बांधकामामुळे ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलंय, त्यामुळे गेवराई रोगराई होण्याचा देखील धोका निर्माण झालाय। हे काम लवकरात लवकर मार्गी लावावं, अन्यथा वेंगुर्ला नगर परिषदेला जबाबदार धरलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला। सिंधुदुर्गात नर्सरी व्यवसायात तेजी पाहायला मिळते। कोल्हापूर, चंदगड या तालुक्यांमध्ये राज्यात आंबा आणि काजू कलमांना मोठी मागणी आहे। जिल्ह्यातील नर्सरीमध्ये कलम खरेदीसाठी शेतकरी गर्दी करतात। यातून स्थानिक व्यावसायिकाला आर्थिक उत्पन्न चांगलं मिळतं। किल्ले रायगडावरच्या होळी माळावरील शिवपुतळ्याजवळ जाऊन शिवप्रेमींना थेट दर्शन घेता येतं। मात्र या ठिकाणी लावलेल्या बॅरिगेटिंगमुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचतोय आणि त्यामुळे शिवप्रेमींना त्रास सहन करावा लागतोय। चिखलातील पाय शिवपुतळ्याच्या चबुतऱ्यावर जात असल्यामुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय।